इथे स्टार्ट बटनला क्लिक करायचे. आता हे जे निवडलेले रो आहेत, हे निवडलेले रो तुम्हाला डिलीट करायचे. इथे डायरेक्ट डिलीट बटनला क्लिक करा. त्यामधून डिलीट शीट रो म्हणा. डिलीट शीट रो म्हणलं की तुम्ही जे घेतलेले सिलेक्ट केलेले रो आहेत ते काय होतात, तुमची इथं डिलीट होतात. तर हा पहिला प्रश्न तुमचा पूर्ण होतोय. दुसरा प्रश्न आहे, ही जी दिलेली PDF एक्सेल शीटमधली जी फाईल आहे, ही फाईल तुम्हाला PDF मध्ये कन्वर्ट करायची आहे. त्यासाठी फाईल बटनला क्लिक करायचे. त्यामधून एक्सपोर्ट बटनला क्लिक करायचे. त्यामधून पुन्हा नंतर नेक्स्ट क्रिएट बटनला क्लिक करा. त्यामधून पब्लिश बटनवरती क्लिक करा. नंतर पुढचा प्रश्न आहे, ॲटोसमचा वापर करून तुम्हाला अंतिम वर्षाचे एकूण गुण काढायचे. डायरेक्ट इथं होम टॅबमध्ये सगळ्यात शेवटी इथे यायचं. असं इथे ॲटोसम नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायची. इथून नाही आहे, फॉर्म्युलामध्ये या. फॉर्म्युलामध्ये आल्यानंतर इथे ॲटोसम नावाचा ऑप्शन आहे, त्यामध्ये ॲटोसमला क्लिक केल्यानंतर इथे सम बटनला क्लिक करा. नेक्स्ट तिसरा प्रश्न आहे, चौथा प्रश्न. तर यामध्ये अटेंडन्स रिपोर्ट नावानं तुमचं हे डॉक्युमेंट सेव्ह करायचे. फाईलमध्ये क्लिक करा, सेव्ह यायला क्लिक करा. त्यानंतर इथं डेस्कटॉपला क्लिक करा. डेस्कटॉपला क्लिक केल्यानंतर फाईलला नाव टाका. अटेंडन्स रिपोर्ट नाव हे ऑटोमॅटिक येईल. डायरेक्ट सेव्ह बटनला क्लिक करा. पहिला क्वेश्चन आहे, इथं तुम्हाला E2 पासून सिलेक्ट करायचे. E2 ते E29 ह्यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. आणि ती कुठं सिलेक्ट करायची तर E30ला तिथं बेरीज करायची. मी इथं सिलेक्ट करायचं E30 पर्यंत, किंवा डायरेक्ट E30ला क्लिक करा. E30ला क्लिक केल्यानंतर फॉर्म्युलामध्ये जावा. फॉर्म्युलामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲटोसम नावाचा ऑप्शन आहे, इथे समला क्लिक करा. ॲटोसम मधून समला क्लिक करा, म्हणजे तो तुमची ऑटोमॅटिक त्या ठिकाणी काय होते, बेरीज येते. नंतर इथं F30 मध्ये या खाली, इथे F30ला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर फॉर्म्युलामध्ये जायचे. फॉर्म्युलामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं ॲव्हरेज फंक्शन वापरायचे. मग इथं फॉर्म्युलामधून ॲटोसमच्या बाणावरती क्लिक करायचे आणि त्यामधून ॲव्हरेजला क्लिक करायचे. ॲव्हरेजला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टोटली टक्केवारी म्हणजेच ॲव्हरेज या ठिकाणी आलेलं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला D5 सेलमध्ये म्हणजे D कॉलम मधील 5वा सेल या ठिकाणी क्लिक करायचे आणि इथं आपल्याला कॉन्टॅक्ट तयार करायचा आहे. त्यासाठी फॉर्म्युलामध्ये जायचं. फॉर्म्युलामध्ये गेल्यानंतर टेक्स्टला क्लिक करायची. टेक्स्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर त्यामध्ये कॉन्टॅक्ट ऑप्शनला क्लिक करायचे. इथं कॉन्टॅक्टचा हा डायलॉग बॉक्स ओपन होतो. कॉन्टॅक्ट डायलॉग बॉक्स ओपन झाल्यानंतर पहिल्याच्यामध्ये तुम्हाला अमर या शब्दावरती क्लिक करा. पुन्हा दुसऱ्या सेलमध्ये इथं क्लिक करा. दुसऱ्या सेलमध्ये क्लिक केल्यानंतर पुन्हा शिंदे या शब्दावरती क्लिक करा. त्यानंतर ओके बटनला क्लिक करा. ओके बटनला क्लिक केलं तिथं तुम्हाला अमर शिंदे नावाचं जे आडनाव आहे म्हणजे फुल नेम तिथं तुम्हाला या ठिकाणी पूर्ण पाहायला मिळेल. नंतर काय सांगितले बघा, G4 या सेलमध्ये क्लिक करायची. म्हणजे G कॉलम मधील इथं चौथा सेल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे G4ला क्लिक केल्यानंतर फॉर्म्युलामध्ये जायचं. त्यामध्ये मोर फंक्शनला क्लिक करायची. मोर फंक्शनला गेल्यानंतर स्टॅटिस्टिकला जायचं आणि त्यामधून मॅक्स IFS ह्या ठिकाणी त्या ठिकाणी फंक्शन वापरायचं आपल्याला. मॅक्स IFS अल्फाबेटिकल प्रमाणे नाव आहे. त्यामध्ये मॅक्स IFS हे नाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे हे फंक्शन आपल्याला इथं ओपन करायचं आहे. कोणतं, मॅक्स IFS. त्यामध्ये पहिल्यांदा मॅक्झिमम रेंज आहे. मॅक्झिमम रेंजमध्ये कॉस्टची रेंज सिलेक्ट करायची. म्हणजे थोडक्यात
D2 ते D10 ही रेंज सिलेक्ट करायची. नंतर क्रायटेरिया रेंज 1ला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये C2 ते C10 ही रेंज सिलेक्ट करायची. म्हणजे इथं C2 ते C10 येतं. आणि क्रायटेरिया 1 मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? बनाना लिहायचं आहे. मँगो. सॉरी, बनाना नाही, मँगो लिहायचं आहे. म्हणजे क्रायटेरिया 1 मध्ये मँगो असं टाईप करा आणि त्यानंतर ओके बटनला क्लिक करा. तिथं मॅक्झिमम मोहर मँगो इथे किती उत्तर आलं तुमचं? 250 उत्तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. पाचवा प्रश्न आहे, G9 या सेलवरती क्लिक करायचे. इथे G9 ला क्लिक करा. फॉर्म्युला मध्ये या, मोर फंक्शन स्टॅटिस्टिक्स, त्यामध्ये मिनी IFS. इथे खाली या, इथं आहे पहा MINI IFS ह्या फंक्शनवरती क्लिक करा. त्या फंक्शनवरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा इथं तुम्हाला D2 ते D10 ची रेंज सिलेक्ट करा. 2 नंबरला C2 ते C10 ची रेंज सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बनाना हा शब्द टाईप करायचा आहे. बनाना हा शब्द इथे टाईप केला. ओके बटनला क्लिक करा. ओके बटनला क्लिक केल्यानंतर इथं सबमिट बटनला क्लिक करा.